मग कृष्ण हरी रामकृष्ण हरी। इथे जे कॅलेंडरवर दिसते आहे ना तारीख 26 ऑगस्ट 2024 ची ही तारीख आहे आणि इथे काय दिसते आहे तर श्रीकृष्ण जन्म कृष्णाष्टमी। आणि हा बघा माझं क्यूट पिल्लू प्रज्ञेश, हा आता तयार होणार आहे जन्माष्टमी निमित्त कृष्ण बनणार आहे। प्रज्ञेशला तर प्रत्येक गोष्ट कॉस्ट्यूम घालण्याची आणि वेगवेगळ्या वेशांमध्ये पोशाख करण्याची किती आवड आहे सगळ्यांना माहितीच आहे। हे बघा, हे आज कृष्ण बनवण्यासाठी आणलेले सामानांपैकी एक सामान प्रज्ञेश आपल्याला दाखवतोय। हे आहे वीक कृष्णासाठी आणि इथे बासरी आहे कृष्णाची सुंदर अशी सजवलेली नटवलेली आणि हा आहे ड्रेस। आता प्रज्ञेशला हा सगळा रेडीमेड कॉस्ट्यूम घालून मी त्याला कृष्ण बनवणार आहे आणि माझी मैत्रीण करुणा त्याला तयार करणार आहे। प्रज्ञेश रेडी आहे, ताईचीच वाट बघतोय। नावाप्रमाणेच करुणा प्रेमळ आणि देवी प्रज्ञेशचं खूप लाड करणारी आहे, तर प्रज्ञेशला ती तयार करणार आहे। आता प्रज्ञेश दाखव बरं कॉस्ट्यूम मध्ये काय काय आहे। एक दाखवतो आहे त्याच्या कॉस्ट्यूम मध्ये। हे गळ्यात घालण्यासाठी आहे मम्मा, ही त्याची पॅन्ट आहे डार्क ब्लू कलरची, कलर खूप छान दिसणार आहे प्रज्ञेशला। आणि त्याचा वरचा अंगरखा कृष्णाचा मला पिंक कलरचा भेटलेला आहे, तो प्रज्ञेशला उठून दिसेल। ही बघा, हे दोघेही जण रेडी झालेले आहेत आता आणि ताईला प्रज्ञेशला कधी तयार करायचं असं पडलं होतं ना, आता तयार होणार आहे। प्रज्ञेशचा थोडासा मेकअप करून घेते आहे ताई, तर थोडंसं गेटअप येईल त्याला। प्रज्ञेशचा कॉस्ट्यूम रेडीमेडच आणलेला आहे, प्रज्ञेशला रेडी करायचं ते कॉस्ट्यूम घालून, परंतु थोडं मेकअपची गरजच आहे ना कृष्णाचा। आईज वगैरे डोळ्याचा मेकअप चेहऱ्याचा मेकअप ताई करत आहे। आणि इकडे बघा हे बंडखोर हे छान छान पिल्लं मस्त खात आहेत आणि प्रज्ञेशची मज्जा बघत आहेत की प्रज्ञेशला घातल्यानंतर कसं वाटणार वगैरे, त्यांना घाई आहे। आज रात्री कृष्ण जन्माचा सण साजरा आपण करतो, दिवसभर देखील घरामध्ये सगळं उपास वगैरे पकडल्यामुळे आज कृष्णमय भक्तिमय वातावरण आहे। छोट्या मुलांना देखील सुट्टी आहे, तर त्यांनी प्रश्न विचारून आम्हाला माहिती काढून घेतलेली आहे की कृष्ण जन्म काय असतो, काय करायचं असते। आणि प्रज्ञेशला सकाळपासून कृष्ण बनवायचं होतं। सकाळी त्याचा मित्र सौरिश कृष्ण बनून गेला होता, त्याचा देखील मी व्हिडिओ नंतर टाकणार आहे, अवश्य बघा तुम्ही। तो देखील खूप 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 गोड दिसत होता। आता सौरिशची मम्मी म्हणजेच माझी मैत्रीण प्रज्ञेशला तयार करत आहे आणि प्रज्ञेशला खूप उत्सुकता आहे ना, आणि तो म्हणत देखील आहे बरं का, मी आता तुझ्यापेक्षा भारी दिसतो वगैरे असं त्याचं बोलणं चालू आहे। तसं काय शांत बसायचं। हसू नको आता, कृष्ण बनायचं नॉर्मल लय भारी कृष्ण। तुझे जिभीवर लावायचं गजानन महाराज की
ड्रेस आधी घालून घ्याव का मग लावा कवी वरून घालावं लागेल. वीक लावल्यानंतर किती क्यूट क्यूट दिसते प्रज्ञेशची नुसती मस्ती चाललेली होती. बनायची काना कृष्ण परंतु मस्ती खोर बच्चा. बघा मेकअप लावल्यानंतर लाली लावून अरे प्रज्ञेश तू कसा दिसतोयस, क्यूट क्यूट दिसतेस पिल्लू. प्रज्ञेश पिल्लू छान तयार होते आणि बालकृष्ण दिसणार आहे. थोडा वेळ वेट करा मग तुम्हाला दिसूनच येईल की प्रज्ञेश किती गोड आणि असा कसा नटकट काना माझा कसा दिसतोय. मी देखील वेटच करते आहे की त्याला ताई कधी तयार करते आणि माझं पूर्ण तयार झालेलं पिल्लू कसं दिसणार आहे. प्रज्ञेशला तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे तो सगळं काही करू देतो आहे, रेडी होतो आहे. याच जागी जर देवेश दादा असला तर माय गॉड भयानक त्रास दिला असता आणि पहिली गोष्ट तो रेडीच झाला नसता तयार होण्यासाठी. पण प्रज्ञेशने माझ्या मागे नाद लावला की मम्मी मला देखील तयार व्हायचे, मला कृष्ण बनायचे, माझ्या स्कूलमध्ये का नाहीये सेलिब्रेशन मम्मा, कधी जायचे मला तयार होऊन, मम्मा माझ्या मॅमला विचार. असं तसं त्याचे कितीतरी प्रश्न होते की मम्मा मला रेडी व्हायचं आणि स्कूलमध्ये जायचं. यावर्षी स्कूलमध्ये सेलिब्रेशन तर नव्हतं परंतु घरी आम्ही प्रज्ञेशला तयार करतोय आता. आणि जन्माष्टमीसाठी संध्याकाळी बाकीची पण तयारी राहिली आमची, पण त्यातल्या त्यात वेळ काढून प्रज्ञेशला त्याची हौस भागवण्यासाठी तयार करतो आहोत. बघूया आता प्रज्ञेश कसं दिसतोय. आणि सगळ्यांनाच आमच्या घरच्यांना प्रतीक्षा आहे तशीच प्रज्ञेशचे सबस्क्रायबर्स देखील वेट करत असणार. आणि जेही व्हिडिओ बघितलेले आहेत तुम्ही आतापर्यंत आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता सबस्क्राईब आणि प्रज्ञेशचे व्हिडिओज बघू शकता तुम्ही. 15 ऑगस्टचा देखील प्रज्ञेश छान असा भगतसिंग झालेला होता, क्यूट क्यूट दिसत होता. प्रज्ञेश कोणत्याही कॉस्ट्यूम मध्ये क्यूट दिसतो आणि त्याला तयार होण्याची आवडच आहे, त्याच्यामुळे माझे हे व्हिडिओज असतात. आणि तुम्हाला देखील बघायचे असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. क्षणाची मी वाट बघत होते. माय गॉड किती क्यूट दिसत आहे ना करुणाताई. थँक्यू थँक्यू थँक्यू. मला हे तर जमलंच नसतं बरं का. किती सुंदर मेकअप केला प्रज्ञेशचा आणि प्रज्ञेशला ताईने तयार केलं आणि खूप छान दिसते. इथे आमच्या घरी ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात झालेली आहे, पारायण लावलेलं आहे. इथे मांडलेलं आहे ना तिथे प्रज्ञेश असा मस्त कृष्ण बनून बसलेला आहे आणि इथे बासरी वाजवतो असं म्हणत आहे. आणि पोथीच्या जवळ प्रज्ञेशने छान बसला, इकडे तिकडे फिरला, मिरवला आणि माझा हा छोटासा काना सगळीकडे मिरवत होता. खूप छान दिसत होता आणि मला देखील खूप छान वाटत होतं. प्रसन्न असं वाटतं आहे आणि प्रज्ञेश असं क्यूट क्यूट स्माइल देतो आहे, छान पोजेस देतो आहे. आणि जन्माष्टमीच्या संध्याकाळी आम्ही अशी प्रज्ञेशची तयारी केली. आणि माझा क्यूट क्यूट काना तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा.